महत्वाची बातमी आहे। राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरती टीका केली आहे। भाषेवरच्या आंदोलनावरून भागवतांनी केलेल्या वक्तव्यावरती त्यांनी टीका केलेली आहे। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। नंतरच आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा। तुमच्या कार्यक्रमाला लोक प्रेमाखातर आले नव्हते, तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळे आले होते असं राज ठाकरे म्हणाले। भाषेवरून केलेल्या एका वक्तव्यावरून राज ठाकरेंनी मोहन भागवतांवर निशाणा साधलाय। संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांनी भाषेवरून होणारा वाद हा एक आजार असल्याचं म्हटलं होतं। त्यावरून राज ठाकरे चांगलेच भडकलेत। सरसंघचालक भागवत यांनी भाषेबद्दल आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं। त्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं। ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, ती मंडळी मोदी सरकारच्या भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती हे या गैरसमजातून बाहेर या। गुजरातमधून यूपी बिहारच्या लोकांना पळवून लावलं तेव्हा तिकडे जात समरसतेचे धडे का दिले नाहीत? मराठी माणूस सहनशील आहे, सत्ताधारी लिबलिबीत आहेत म्हणून भागवतांची अशी हिंमत होते। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, आधी हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटा, नंतरच आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा। यात हिंदुत्व आणून ज्ञानामृत पाजू नका। मोहन भागवत यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं तेही पहा। समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं है। ये तरह तरह की बातें उभाड़ी जाती है तब कुछ लोगों से हो जाता है, लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है। तो एक लोकलाइज बीमारी है, उसको सार्वजनिक नहीं करना, ऐसा नहीं मानना कि वो फैली, वो नहीं फैले इसकी चिंता करना। बातों को उबाड़ने वाली शक्तियां हैं वो अपना काम करती है। राजनीति चलती है तो उसमें स्वार्थ के कारण भी ये बातें होती है, हो जाती है, उसको फैलने नहीं देना, उसके जख्म नहीं होने देना, हुए तो मरम पट्टी करना, जल्दी से जल्दी उसको मिटा देना। भाषेसाठी नाही लढायचं तर मग कशासाठी लढायचं? हा देश का निर्माण झाला? आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे। हे भागवत साहेबांच्या कानावर गेलेलं दिसत नाही त्यांच्या संघाची भूमिका, त्यांच्या संघटनेची भूमिका। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये काही काळबेरं दिसण्याची गरज नाही। मोहनराव भागवतांच्या आधीपासून हा देश आहे। राज साहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली, तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे। कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देण्याची हिम्मत कर। कधी मुंब्रामध्ये सांगत नाही, जिथे ती कैसा हराया बोलत होती हिंदीमध्ये बोलली ना। मोहल्ल्यांमध्ये गेल्यावर चकार शब्द काढायचा नाही, तिथे आपलं जीभ उघडायची नाही, पण फक्त जिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणून मुंबईकरांनी आणि सगळ्यांनी घरी बसवलेला आहे। सातत्यानं इतर भाषेचा द्वेष करायचा आणि मातृभाषेवर प्रेम दाखवायचं हे धोरण चुकीचं आहे। राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की आपण सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेत असता, परंतु जेव्हा भाषेचा विषय येतो तेव्हा इतर भाषेचा द्वेष करू नका। जी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येते अशी टीका योग्य नाही। 2 दिवस माननीय पूजनीय सरसंघ चालकांनी केवळ मार्गदर्शन केलं नाही तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं, आणि जी उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे संघ विरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ वाटते, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत। त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत। मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची। सलमान खानचं आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणं हे काही चुकीचं नाहीये। विरोधकांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सलमान खान हा भारतीय नाहीये का? शिंदेंनी विरोधकांना सवाल केला। आरएसएस ही संस्था देशभक्त राष्ट्रभक्त म्हणून आपण पाहतो असं शिंदेंनी म्हटलेलं आहे।
सलमान खान काय भारतीय नाही का? सलमान खान भारतीय नाहीये का? हा? तो पण देशभक्त आहे. सलमान खान देखील आपला भारताचा नागरिक आहे. बघा, RSS ही संस्था जी आहे 100 वर्ष झाली आहेत. ही RSS ही संस्था एक देशभक्त, राष्ट्रभक्त म्हणून त्यांचं RSSला आपण गेले अनेक वर्ष पाहतोय आणि त्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान गेलं हा काही म्हणजे मला वाटतं कुठलाही चुकीचं नाहीये.